हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील द्रव्याचे संघटन हा टॉपिक नंबर 6 सुरू केलेला आहे. पहा, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये मी उजळणी घेतलेली आहे. आपण या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये काय पाहिले हे एकदा रिवाइज करूयात आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. पहा, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला द्रव्याचे संघटन याचा अर्थ सांगितलेला आहे. द्रव्य कोणाला म्हणतात हो, तर ज्यापासून पदार्थ बनतात त्यांना द्रव्य असे म्हणतात. तर ज्यापासून वस्तू बनतात त्याला पदार्थ असे म्हणतात आणि पदार्थालाच शास्त्रीय भाषेमध्ये द्रव्य असे म्हटले जाते. द्रव्य म्हणजेच काय? आपल्या सभोवताली असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, ज्यांना आपण डोळ्याने पाहू शकतो, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ज्यांचा आपण अनुभव घेऊ शकतो, असे सगळ्या ज्या वस्तू आहेत किंवा असे सगळे जे पदार्थ आहेत त्यांना काय म्हटलं जातं? तर द्रव्य असं म्हटलं जातं. या मागील व्हिडिओ लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितलं की खडू, फळा, डस्टर, मोबाईल, माईक, मी स्वतः, तुम्ही, आपण सगळेजण कशाचे उदाहरण आहोत? तर द्रव्याचे उदाहरण आहोत. कारण की द्रव्याचे गुणधर्म आपल्याला काय सांगतात? द्रव्य कोणाला म्हणायचं असतं? तर ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ज्यांचा आपण अनुभव घेऊ शकतो, पुन्हा ज्यांना पर्टिक्युलर काहीतरी गुणधर्म असतात, अशा सगळ्या वस्तूंना आपल्या सभोवताली असणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे काय आहे बाळांनो? तर द्रव्य आहे. त्यापुढे जाऊन आपण पाहिलं की द्रव्याचा लहानात लहान कण कोणता? द्रव्याचा लहानात लहान कण हा अणू आहे. द्रव्य हे अणूंपासून बनलेले असते, तर अणू हा द्रव्याचा लहानात लहान कण आहे. हे देखील मी तुम्हाला सांगितलं. या टॉपिकमध्ये आपल्याला पाहिजे द्रव्याचे संघटन कशा पद्धतीने असतं. संघटनचा अर्थ काय आहे? कंपोजिशन. हाऊ इट इज कंपोज्ड, कशा पद्धतीने त्यांची कंपोजिशन आहे, कशा पद्धतीने त्यांची रचना आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, द्रव्याचं आपण काल वर्गीकरण देखील केलं होतं 3 गटांमध्ये. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. उदाहरण असं होतं की पहा, बर्फ, पाणी आणि वाफ. बर्फ, पाणी आणि वाफ ही जी अभिक्रिया आहे ही सरळसुद्धा होते आणि पुन्हा ती रिव्हर्ससुद्धा होते, म्हणजे फॉरवर्डसुद्धा होते आणि बॅकवर्डसुद्धा होते. जेव्हा बर्फ आपण तापवतो, बर्फ तापवणार म्हणजे त्याला हीट दिली आपण समजा, तर काय होणार आहे? होतं बर्फ वितळणार आहे. बर्फ वितळल्यानंतर त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होणार आहे आणि पाणी जेव्हा आपण तापवणार आहे तेव्हा त्या पाण्याची वाफ होणार आहे, हो की नाही? हेच जर का आपण उलटं केलं, म्हणजेच जेव्हा आपण वाफ गार करणार आहे तेव्हा त्या वाफेचं रूपांतर कशामध्ये होतं? जेव्हा पाण्याची वाफ थंड होते तेव्हा त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. आणि पाणी आपण जेव्हा एक्सेस कूल करतो किंवा जास्त आपण त्याला गार करतो त्या ठिकाणी त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? बर्फामध्ये होतं. हे उदाहरण यासाठी मी घेतलेलं आहे बाळांनो, कारण की हे उदाहरण द्रव्याच्या असणाऱ्या 3 अवस्था दाखवतं. मग याच्यावरून आपण हे सांगू शकतो की द्रव्याच्या एकूण 3 अवस्था आहेत. त्या 3 अवस्था म्हणजे द्रव्याची सगळ्यात पहिली अवस्था स्थायू अवस्था, द्रव्याची दुसरी अवस्था ही द्रव अवस्था. द्रव्य आणि द्रव दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत बाळांनो. द्रव्य म्हणजे पदार्थाला शास्त्रीय भाषेत द्रव्य म्हटलं जातं, तर द्रव किंवा द्रवरूप हे द्रव्याची एक अवस्था आहे. लक्षात आलं? आणि तिसरी जी आहे ही वाफ. वाफ ही काय आहे? द्रव्याची तिसरी अवस्था आहे, म्हणजे ही वायू अवस्था आहे. सो द्रव्याच्या एकूण 3 अवस्था असतात. एक म्हणजे स्थायू अवस्था, दुसरी म्हणजे द्रव अवस्था आणि तिसरी म्हणजे वायू अवस्था. आता आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला हे पाहायचे की स्थायूंना स्थायूच का बरं बनायचं, किंवा त्या स्थायू अवस्थेचे काहीतरी गुणधर्म असतील, का बरं त्यांना त्या स्थायू गटातच घातलेलं आहे? द्रवरूप असणाऱ्या वस्तूंना द्रवामध्येच का घातलेलं आहे आणि वायुरूप असलेल्या वस्तूंना वायूमध्येच का घातलेलं आहे? या प्रत्येकाची काहीतरी कारणं असतील, प्रत्येकाचे काहीतरी गुणधर्म असतील. मग हेच आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचे आहेत, ते आपण पाहूयात. पहा, आता तुम्हाला सगळ्यांना स्थायू अवस्था असणाऱ्या पदार्थ माहिती आहेत किंवा वस्तू माहिती आहेत. आपल्याला माहिती आहे टेबल, खुर्ची, बेंच, सिमेंट हे सगळे कशामध्ये येतात? तर ही पदार्थाची स्थायू रूप असलेली उदाहरणं आहेत, हो की नाही? मग सगळ्यात पहिली आपण स्थायू अवस्था पाहूयात. पहा, त्याआधी तुम्हाला काहीतरी मला सांगायचे. काय सांगायचे? पहा, द्रव्य जे आहे ह्या द्रव्याच्या कणांमध्ये काय असतं? तर यांच्यामध्ये आंतररेणवीय आकर्षण बल असतं आणि या बलाच्या क्षमतेवरतीच पदार्थाच्या विविध अवस्था ठरलेल्या असतात. कोशावरती ठरलेल्या असतात? पहा, द्रव्यामध्ये एक प्रकारचं बल असतं. पहा, द्रव्यामध्ये
एक प्रकारचे बल असते, एक प्रकारचे आंतररेणवीय आकर्षण बल, म्हणजे याला इंग्लिशमध्ये इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन फोर्सेस असं म्हटलं जातं. आंतररेणवीय आकर्षण बल असतं आणि या बलाच्या क्षमतेवरतीच पदार्थाची अवस्था ठरलेली असते. पहा, या बलाच्या क्षमतेवर द्रव्याच्या विविध अवस्था ठरलेल्या आहेत. द्रव्याच्या विविध अवस्था ठरलेल्या आहेत. द्रव्याच्या एकूण 3 अवस्था आहेत. एक म्हणजे स्थायू अवस्था, दुसरी म्हणजे द्रव अवस्था आणि तिसरी म्हणजे वायू अवस्था. ओके, कशावर त्या डिपेंड आहेत? तर आंतररेणवीय आकर्षण बल. आता आंतररेणवीय म्हणजे पहा, आंतररेणवीय रेणू मोलिक्यूल. पहा, आता आपण समजा एखादं उदाहरण घेतलं, कोणतंही कुठलंही घ्या, द्रव घ्या, स्थायू घ्या, वायू घ्या. हां, त्याच्यामध्ये काहीतरी रेणू असणारे वेगवेगळ्या प्रकारचे अणू एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी काय तयार होतं? रेणू तयार होतो. असे खूप सारे अणू एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये रेणू तयार होणार आहे. तो जो तयार झालेला रेणू आहे त्याचे जर का पार्टिकल जवळ असतील, लांब असतील आणि अजून लांब असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी एक प्रकारचं बल कार्यरत करत असतं आणि ते बल म्हणजे काय म्हटलं जातं बाळांनो? आंतररेणवीय आकर्षण बल. आता पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात स्थायू अवस्था आणि स्थायू अवस्थेचे गुणधर्म. एक म्हणजे स्थायू अवस्था. आता पहा, काय सांगूयात आपण? स्थायू अवस्था. समजा मी हा खडू घेतलेला आहे, हा खडू तुम्हाला दिसतोय. काय काय सांगणार तुम्ही सांगताना? काहीतरी पद्धतीची याची कंपोजिशन आहे, काहीतरी पद्धतीची याची अरेंजमेंट आहे, हो की नाही? कशा पद्धतीनं आहे पहा, हा खडू असा आहे, पुढं त्याला असं थोडंसं टोक आहे आणि अशा पद्धतीनं हा समजा खडू आहे. हां, वापरून तो अशा पद्धतीने झालेला आहे. हां, याच्यामध्ये काय असणार आहे? तो खूप सारे काय असणार आहेत? अणू असणार आहेत, हो की नाही? आता मग समजा मला स्थायूची आकृती काढायची झाली तर मी कशा पद्धतीने काढणारे पहा, एक मी चौकोन काढणारे आणि या ठिकाणी ही झाली स्थायू पदार्थाची एक आकृती. आता स्थायू पदार्थाची एक आकृती मी अशा पद्धतीने का उघडली? कारण की याच्यामध्ये सगळे जे पार्टिकल आहेत, जे सगळे कण आहेत, हे कसे असतात? तो एकमेकांच्या जवळ असतात. स्थायू जर का आपण कोणताही घेतला, तुम्ही बेंच घ्या, खुर्ची घ्या, टेबल घ्या, मोबाईल घ्या, कोणताही पदार्थ घ्या, कुठलाही स्थायू पदार्थ घ्या, त्यातील जे कण असतात, पदार्थाचे जे कण असतात हे एकमेकांच्या खूप जवळ असतात. आता जर का हे पदार्थाचे कण एकमेकांच्या खूप जवळ आहेत, हो की नाही, जसं आपल्याला आकृतीमध्ये दिसते, हे जर का एकमेकांच्या खूप जवळ असतील तर याच्यामध्ये असणारं आंतररेणवीय आकर्षण बल कसं असणार आहे बाळांनो? हे जर का एकमेकांच्या जवळ आहेत, पहा उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, एसटी खूप गच्च प्रवाशांनी भरलेली आहे. हां, तर काय होणार आहे त्या ठिकाणी? ते एकमेकांना काय करणार आहेत? गर्दी होणार आहे ना, मग ते एकमेकांना काय करणार आहेत? घासायला सुरुवात करणार आहेत ना. मग त्याच पद्धतीनं, ज्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये होतं त्याच पद्धतीनं जेव्हा कण पदार्थाचे एकमेकांना खूप क्लोजली पॅक्ड असतात, अरेंज्ड असतात, तेव्हा त्याच्यामध्ये असणारे आंतररेणवीय बल हे खूप प्रभावी असते. सो आपण सगळ्यात पहिला गुणधर्म काय सांगणार आहे? स्थायूंमध्ये आंतररेणवीय आकर्षण बल खूप प्रभावी असते. खूप प्रभावी असते. पहा, ते काय होणार आहे? एकमेकांची काय होणार आहे? एकमेकांची ते घासले जाणार आहेत. म्हणजे तिथं काय होणार आहे? जो इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो जास्त असणार आहे. पहा, हे पदार्थाचे कण तुम्हाला कशा पद्धतीने दिसत आहेत? यांच्यामध्ये जरा तरी जागा दिसते का हो? यांच्यामध्ये अजिबात जागा दिसत नाही. सो स्थायू पदार्थाचा दुसरा मी गुणधर्म लिहिणार आहे, स्थायूंमध्ये
किंवा स्थायू पदार्थांमध्ये खूप कमी जागा असते किंवा नसतेच म्हटलं तरी चालेल. ओके, आता तिसरा गुणधर्म आपण स्थायूंचा लिहूयात. काय लिहूयात तिसरा गुणधर्म? तर हा लिहूयात की आता पहा, स्थायूंमध्ये जागा तर अजिबात नाही आहे. म्हणजे त्यांची हालचाल होत असणारे का? हालचाल होत नसणारे. कुठलाही स्थायू पदार्थ घेतला तर त्याला विशिष्ट आकार आहे का? आकार आहे. विशिष्ट आकार आहे म्हटल्यानंतर त्याला विशिष्ट आकारमान देखील असणारे का? असणारे. पहा ना, समजा हा तुम्ही खडू घेतलेला आहे, हे स्थायूचं एक उदाहरण आहे. याला आकार आहे का? आहे. सो तिसरा गुणधर्म मी लिहिणार आहे, स्थायूंना विशिष्ट आकार असतो. स्थायूंना विशिष्ट आकार असतो. चौथा लिहिणारे, स्थायूंना विशिष्ट आकारमान देखील असते. आकारमान देखील असते. आता पहा, आकार आहे, आकारमान आहे. काय होतं, स्थायूंची जी डेन्सिटी असते ती पण कशी असते? उच्च असते. कशामुळं? तर या आंतररेणुकीय आकर्षण बलामुळं. हे खूप आहे ना, सो घनता पण याची कशी असते? जास्त असते. सो आणखी एक मी इथं गुणधर्म लिहिणार आहे, स्थायूंची घनता अति उच्च असते. घनता अति उच्च असते. आणि सहावा गुणधर्म आपण या ठिकाणी लिहूयात. काय लिहूयात सहावा गुणधर्म? पहा, कुठलाही स्थायू पदार्थ घेतला, समजा मी हा माईक घेतला आणि मी हा दाबतीये किंवा हा खडू दाबतीये, तर तो काय होतोय? बेंड होतोय का किंवा कंप्रेस होतोय का? तो दबला जातोय का? दबला जात नाही. म्हणजेच स्थायूंमध्ये याला नॉन कंप्रेसिबल पार्टिकल्स असं म्हटलं जातं. कुठला गुणधर्म असतो स्थायूंमध्ये? दे शोज नॉन कंप्रेसिबिलिटी. म्हणजे स्थायू पदार्थ हे आता नॉन कंप्रेसिबिलिटीला मराठीमध्ये म्हणायचं असंपिंड्यता, म्हणजे नॉन कंप्रेसिबिलिटी हा गुणधर्म दाखवतात. उदाहरणार्थ काय लिहिणार आहे तुम्ही? एक्सेप्ट, उदाहरणार्थ काय लिहिणार आहे? रबर आहे, प्लास्टिक आहे, इलास्टिक आहे. ही कशाची पहा, उदाहरणार्थ आपण आता हे देखील स्थायू पदार्थच आहेत. रबर, प्लास्टिक आणि इलास्टिक हे थोडेसे कंप्रेसिबल आहेत. जास्त आहे का? जास्त नाही. म्हणून आपण काय दिले इथं? हे असंपिंड्यता दाखवतात. आणि ह्या ठिकाणी तुम्ही कुठलंही उदाहरण द्या, खडू, खुर्ची, फळा, माती, सिमेंट, काही लिहा. अशा पद्धतीनं पहा, आपण काय पाहिलं तर स्थायू अवस्था कोणाला म्हणायचं आणि स्थायू अवस्थेचे विविध गुणधर्म कोणकोणते आहेत हे आपण पाहिलेलं आहे.